नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मी आशा करते तुम्ही सगळे स्वस्त, मस्त आणि आनंदी असाल. अँड वन्स अगेन वेलकम बॅक टू हर्षूज लाईफस्टाईल. मम्मीची तब्येत खराब आहे, म्हणजे आजारी ती. तर माझा एक मित्र आहे, तर तो तिचा खूप लाडका आहे आणि म्हणून मी त्यालाच बोलवलं आहे. तर आपण मम्मीचं रिॲक्शन कॅप्चर करणार आहे आणि मी आता त्याला घ्यायला चाललो आहे. ठीक आहे. एरवी आईचं काहीही न ऐकणारे, आईला सतत त्रास देणारे मुलं आई आजारी पडल्यानंतर आईला खुश करण्यासाठी किती काय काय करत असतात. आता कुशने त्याच्या मित्राला बोलवलं होतं, कारण की कुशला हे पक्कं माहीत होतं की त्याचा मित्र नील आल्यानंतर तो माझा मूड नक्कीच चेंज करेल. आणि नवरोबासुद्धा घरी नव्हते, सकाळी सकाळी ते जरा बाहेरच गेले होते. डोळे तर बंद कर. गिफ्ट आणायला आणि हे सरप्राईज दिलं ना मला. ओ हो हो हो, अरे वा 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 वा, थँक्यू. हे काय बोलतात, मेरे दो अनमोल रतन, करण आणि हा अर्जुन. नीलबरोबर थोड्याशा गप्पा मारून नील घरी गेल्यावर कुशने माझ्यासाठी ज्यूस बनवला होता आणि ज्यूस पिऊन खरंच मला खूप रिफ्रेशिंग वाटलं. थोड्याच वेळात आवाज आला, आंघोळ वगैरे झाली आणि ताई आल्या होत्या. आता ताई म्हणजे कोण? आमोशा घेण्यासाठी. तर ह्या ताई दर महिन्याला न विसरता आमोशा घ्यायला माझ्या घरी येतात. तुमच्या एरियातही येतात की नाही मला नक्की सांगा. लहानपणापासून मी माझ्या मम्मीला, आजीला आणि आता सासूबाईंनासुद्धा आमोशा देताना पाहिलं आहे. म्हणूनच ही प्रथा मी सुद्धा चालू ठेवली आहे. थोड्या वेळाने नवरोबांचे मित्र त्यांची नवीन रिक्षा घेऊन आली होती. त्यांनी त्यांच्या रिक्षामध्ये ना स्पीकर लावले होते आणि जोरदार गाणे चालू होते आणि लहानपणीच्या आठवणी माझ्या जाग्या झाल्या. लहानपणी स्कूलमध्ये निघाल्यावर ज्या ऑटोमध्ये स्पीकर असेल, गाणे चालू असतील, त्याच ऑटोमध्ये मी बसायचे. आणि हे सगळं रिकलेक्ट करण्यासाठी आम्ही दोघंही पुन्हा एकदा रिक्षात बसलो आणि भाऊजींना म्हटलं, गाणे जोरदार चालू द्या, पुन्हा एकदा लहान झाल्यासारखं वाटलंच पाहिजे. घरी आमचा कुश खूप मेहनत घेत होता. मेहनत कशाची? तो ना लवला शिकवत होता. शिवजयंती जवळ आली आहे, महाराजांची शिवगर्जना कशा पद्धतीने करायला हवी, त्याच्यासाठी आपला आवाजाचा टप्पा किती उंचावर असायला हवे, त्यांना म्हणजे प्रॉपर आपण मान सन्मानाने कशी शिवगर्जना करायची हे कुश आमच्या लवला शिकवत होता. आता लव लहान असल्यामुळे त्याच्या आवाजामध्ये तो भारदस्तपणा अजिबातच नव्हता. महाराज विराज, योगीराज, श्रीमंत, श्री श्री श्री. कुशने सुद्धा त्याला शिवगर्जना करून दाखवली. आज थे कदम, आज थे कदम, आज थे कदम. महाराज गणपती. महाराज आपल्या सर्वांचंच दैवत आहे, त्याच्यामुळे रोज संध्याकाळी दिवाबत्तीच्या वेळेला मुलांकडनं शिवगर्जना करून घेतलीच पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा. लहानपणापासून आमच्या कुशला ॲक्टिंगची खूप हौस होती. त्याला आम्ही ॲक्टिंग क्लासही लावला आणि त्याने सुद्धा लहानपणी महाराजांचं एक सादरीकरण केलं होतं. ते पुढे पहा तुम्ही. राम सिंह, हमारे सामने ये कौन खड़ा है? राजा जी, जोधपुर के राजा जसवंत सिंह. महाराजा जसवंत सिंह. राजाजी, मुगले रिवाज सांभाळून बोलावे. येथे किंचितही आवाज केलेला चालत नाही. माहित आहे आम्हास, पुरते ठाऊक आहे, पण आज आम्हाला कोणी रोखू शकत नाही. रामसिंग, कोणी नाही. या जसवंत सिंग पेक्षा आमचा नीच दर्जा, जो आमच्या मोढ्याला पाठ टाकून आमच्या मुलखातून पडून आला, त्याला 5,000 मनसबदारी आणि आम्ही रांगेतीच्या पाठीमागे. नहीं रामसिंग, हमें बर्दाश्त नहीं करेंगे. शांत व्हावे राजाजी, शांत व्हावे. आज हम इतनी दूर दरबार तक आए हैं, वो क्या इतने नीच दर्जे का मनसबदार बनने? नहीं रामसिंह, हम ये बर्दाश्त नहीं करेंगे. तुम्हारा ये बादशाह और तुम्हारे पिताजी मिर्जा राजे अच्छी तरह से जानते हैं कि हम कौन हैं. मेरी बात सुनिए राजाजी. हमें मनाने की कोशिश मत कीजिए रामसिंह. राजाजी, आपल्याला बादशाहने बोलविले आहे. चाहे हमारा सर उड़ा दो, पर अब हम बादशाह के सामने नहीं जाएंगे, हरगिज नहीं जाएंगे. राजाजी, बादशाह ने आपके लिए खिल्लत भेजी है. राम सिंह, दख्खन मधील आदिलशहा, कुतुबशहा यांसारखे बादशहा आमची कृपा व्हावी म्हणून विनवण्या करतात.
इंग्रज फिरंगी बाई एवढे बलाढ्य आरमार आमचे तुमच्या मोगल फौजाने कधी साधले नाही ते आम्ही करून दाखविले आहे. आमचा दर्जा बरोबरीचा आणि तोच दर्जा मनात ठेवून आम्ही इथवर आलो होतो. पण इथे अपमानाशिवाय दुसरे काही नाही. लेकिन राजाजी खामोश. भेटीला बोलवून भर दरबारात सऱ्याम आमचा अपमान करण्याचा हेतू आम्ही जाणलाय. बादशहाच्या दरबारात आहोत म्हणून आपण सहन करू असं कोणी समजू नका. आग्र्यात येईपर्यंत शहजादेप्रमाणे इंतजाम आणि आग्र्यात येताच मनसबदारीची वागणूक. राजाजी आप खिल्लत लीजिए. खिल्लत या अशा खिल्लती आम्ही आमच्या सदायांना रोज वाटतो. बादशहाची ही खिल्लत आम्हाला मंजूर नाही. याच क्षणी आम्ही हा दरबार सोडत आहोत. कोणाला जे समजायचंय ते समजून घ्यावे. महाराजांचं हे छोटंसं सादरीकरण करत असताना कुश अगदी 10 वर्षांचा होता. तेव्हा करोनाचा काळ चालू होता आणि हे त्याने ऑनलाईनच केलं होतं. रोज रात्री झोपायच्या वेळेला इकडच्या तिकडच्या गप्पा करण्यापेक्षा रोज एखादी कहाणी आपल्या महाराजांची आपल्या मुलांना सांगितली तर किती चांगलं होईल. महाराजांचे संस्कार आपल्या मुलांमध्ये सुद्धा दिसू लागतील. तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा हा छोटासा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि नवीन व्ह्युअर्सने सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग येते मी. बाय.